समस्त जन कल्याणी निरतं करुणामयं नमामि चिन्मयं सद्गुरुं ब्रह्मविद् अखण्डं सच्चिदानन्दम् अवाङ्मनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये भीष्टसिद्ध अर्थव्यत्वयानन्दान् अतीतद्वैतानतः गुरूणाराध्य वेदान्त सारं वक्षे यथामति सारं वक्षे यथामति. आपला प्रसंग चालू आहे आणि त्याचं नाव आहे विशेष अध्यारोप. आणि त्यामध्ये आपण चार्वाक तत्वज्ञान काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं चिंतन काय आहे, जगाबद्दल स्वतःबद्दल ते आपण पाहत आहोत. कारण इथे उल्लेख आलेला आहे म्हणूनच याच्यावर विचार आपण करत आहोत. प्रत्येक तत्वज्ञानामध्ये 4 विषय मांडले जातात. एक म्हणजे प्रमाण मीमांसा, सांगितलं होतं काल सांगितलं होतं. प्रमाण मीमांसा, ज्ञानाचं साधन, कोणचा ग्रंथ आहे, कोणचं शास्त्र आहे, त्याच्या आधारावर तुम्ही हे सांगत आहात, त्याला म्हणतात प्रमाण. प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा एक प्रमाण ग्रंथ असतो. पुराण, आणखीन काय, बायबल, त्यांचे प्रमाण ग्रंथ. तर प्रमाण काय हे सांगायला पाहिजे. मग तत्व काय आहे, सत्य काय आहे हे सांगा. तर तिसरा मुद्दा म्हणजे या जगामध्ये आपण राहतो तर जगाची काय व्याख्या आहे, जगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, सृष्टीचा निर्माता कोण, ही सृष्टी कशी झाली, वगैरे वगैरे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ध्येय काय आहे आपल्या जीवनाचं, आणि ते ध्येय मिळवण्यासाठी काय प्रयत्न आपण केले पाहिजे. तर असे हे 4 मुद्दे आहेत. आता आपण पाहिलंय मागच्या 2 दिवसात की चार्वाक जे आहे ते प्रत्यक्षवादी आहे, देव धर्म मानणारे नाहीये, देवाचं अस्तित्व मानत नाही, कारण देव प्रत्यक्ष नाही. स्वर्ग नरक प्रत्यक्ष नाहीये, म्हणून त्याची कल्पना किंवा त्याच्याबद्दल भीती वाटणं किंवा त्याचा लोभ दोन्ही चुकीचं आहे. माणसाला स्वर्गाचा लोभ आहे की चांगल्या लोकांमध्ये जाईल, किंवा नरकाची भीती आहे, तर म्हणे अशी काही गरज नाही, कारण स्वर्ग नरक वगैरे काहीच नाही. आपण जेव्हा या समाजामध्ये राहतो तर सध्याचे लोक असंच म्हणतात, काही नाहीये स्वर्ग नरक, सगळं इथेच आहे, या जगामध्येच आहे. तर ही मान्यता कोणाची आहे तर म्हणे हे प्रत्यक्षवादी, कारण प्रत्यक्ष दिसत नाही. आत्म्याबद्दल काय म्हणणं आहे तर म्हणे आत्मा काही देहापासून वेगळी काही वस्तू आहे, सूक्ष्म असातला काही भाग नाही, देह प्रत्यक्ष आहे, बस देहालाच आत्मा माना. नाही पण याच्यामध्ये जीवन दिसतं, एक चेतना दिसती, त्याची व्याख्या काय तर म्हणे एक महाभूत मिळून एक नवीन वस्तू उत्पन्न करतात. चैतन्य काही वेगळं नाहीये, 4 महाभूताचं मिश्रण झालं, त्याचाच परिणाम म्हणजे जीवन. तर आत्मा नावाची काही वस्तू नाही, किंवा जीव मांडण्याची काही गरज नाही. असं नाही की मागच्या जन्मी सुद्धा जीव होता आणि पुढे सुद्धा जीव राहील शरीर मेल्यावर.
पूर्वजन्म सुद्धा नाहीये आणि पुनर्जन्म सुद्धा नाहीये. हा जो आपला जन्म आहे बस हाच आहे. याच्या पुढे मागे काही नाही. कारण पूर्वी मी होतो, काय प्रमाण आहे? काही तर दिसत नाही. आणि पुढे मी जाणार आहे, मी जातो, निघतो या शरीरामधून कोणी तर पाहिलं नाही. तर म्हणून ही नुसती काय कल्पना आहे तुमची, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सगळं काय तत्वमीमांसा, सृष्टीमीमांसा याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आहेत. मग जीवनाचं ध्येय काय आहे? तर ते म्हणतात अर्थ आणि काम. 4 पुरुषार्थ तुम्हाला माहित आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता जरा आचरणाबद्दल आपण पाहू. जसं आपलं ध्येय असेल ना त्याप्रमाणेच साधना. जसं साध्य त्याप्रमाणे साधना. अर्थ आणि काम मिळवा या जन्मात. सुखी व्हायचंय, सुखी होण्याचं सूत्र हेच आहे. सुखी कोणाला करायचंय? शरीराला. आणि शरीर सुखी केव्हा होईल? तेव्हा त्याला जास्त भोग मिळतील, अनुकूल परिस्थिती मिळेल, चांगलं खायला प्यायला मिळेल. तर या भोगासाठी प्रयत्न करा. आता भोग कसे मिळतील? तर म्हणे अर्थ. अर्थ असेल तर काम. काम म्हणजे एन्जॉयमेंट. आता एन्जॉय करायचं असेल तर आपल्याकडे पैसा पाहिजे, अर्थ पाहिजे. तर अर्थाशिवाय काम होईल. तर म्हणे पैसे कमवा. लक्षात ठेवा. ते असं म्हणत नाही की तुम्ही आळशी राहा, काही करू नका. त्यांचं ध्येय काय? खाओ पिओ मौज करो. ईट ड्रिंक अँड बी मेरी. पण आता ईट अँड ड्रिंक यासाठी पैसा तर लागेल ना. तर म्हणे तुम्ही कर्म करा. त्यांचं म्हणणं असं आहे की या लौकिक विद्या जेवढ्या आहेत, जागतिक ज्ञान हे खूप मिळवा, विद्वान बना. लक्षात. चार्वाक असं म्हणत नाही की विद्या सगळ्या निरर्थक आहे. जागतिक विद्या मिळवा, ज्ञान. आणखीन त्यांनी पैसा कमवा आणि पैशाने भोग मिळवा. तर ते म्हणतात विद्वान, त्याच्यात एक सूत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की माणसाला जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान बरं का. इंजिनिअरिंग, वैद्यकीय शास्त्र, आर्किटेक्ट, लॉ, वकालत हे सगळं शिका. MBA करा, कम्प्युटर शिका. जिथे जिथे तुम्हाला हे शिक्षण मिळेल तिथे तिथे जाण शिक्षण घ्या. कारण जास्त शिक्षण असेल तर जास्त पैसा सुद्धा मिळेल. कमी शिकलेला आहे त्याचा जॉब सुद्धा खालच्या पातळीचा असतो. तर ज्ञान हे लौकिक जागतिक हे ज्ञान मिळवा. आणि विद्वान म्हणजे बसेच. विद्या म्हणजे लौकिक विद्या. धर्मशास्त्र, वेद वगैरे वाचण्याची काही गरज नाही. अच्छा, आता जर या विद्या मिळवला तर पैसा मिळेल. पैशाने खूप एन्जॉय करा. आणि दुसरं ते म्हणतात की आपल्या जीवनामध्ये संयम असायला पाहिजे. जर तुम्हाला शरीराचा भोग, शरीराचे जेवढे म्हणजे भोग, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर शरीर निरोगी असायला पाहिजे, आरोग्य चांगलं असायला पाहिजे. मला खायचं प्यायचंय पण पोटच बिघडलेलं आहे. तर म्हणून काय करा, दिनक्रमामध्ये व्यायाम करा. रोज सकाळी फिरायला जा. प्राणायाम करा. प्राणायाम मनशांती किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही. प्राणायामाने डायबिटीस ठीक होतं म्हणून करा. डायबिटीस
ठीक झालं, की मग मी गोड खाऊ शकतो. व्यायाम कशासाठी करायचं? त्यांनी शरीर माझं चांगलं राहील आणि देन आय कॅन एन्जॉय. आता हे पहा उपनिषदामध्ये काय म्हटलंय? देवहितम यदाय. माझं शरीर चांगलं असावं, चांगलं हो. का? कारण मग मी भगवंताची, समाजाची सेवा करू शकेन. प्रयोजन पहा तिथे एकदम वेगळं आहे. तिथे सुद्धा उपनिषदांचे ऋषी मागणी करतात, की आम्हाला आरोग्य द्या. पण कशासाठी? आम्ही जास्त ध्यान, पूजन, भजन करू शकतो यासाठी. पण इथे जे भौतिकवादी लोक, यांना भौतिकवादी सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा यांना एक आणखी नाव आहे देहात्मवादी. काल आपण वाचलं ना, देहच आत्मा आहे. त्यांचं एक नाव आहे देहात्मवादी. तो व्यायाम करा, संयम करा, त्यांनीच तुम्ही भोगू शकता या जगाचे सगळे. तर पहा काही काही सकारात्मक बाजू सुद्धा आहे. अच्छा. आणखीन जर तुम्हाला पैसा मिळत नसेल तर म्हणे काय करा, कर्ज घ्या. आणि ते म्हणतात समाजामध्ये अशा काही काही असे संस्थान असायला पाहिजे किंवा संस्था असायला पाहिजे जी आम्हाला काय देईल? कर्ज, ऋण देईल. कर्ज. आजकाल आपण पाहतो ना, लोकांना जॉब लागतो आणि लगेच काय लोन घेतात. लोन, कर्ज. पैसा खिशामध्ये काही पैसा नाही, पण कर्जामुळे त्यांच्याकडे काय घर वगैरे सगळी आहे, गाडी वगैरे सगळी आहे. आणि मग हळू ते कर्ज फेडतात. तर इथे सुद्धा म्हटलेलं आहे ऋणम कृत्वा. पण त्याच्या पुढे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आनंद करावा. पैसा नसेल तर कर्ज घ्या. पण त्याची पुढचं पाऊल असं आहे की म्हणजे कर्ज परत फेडा. यू शुड रिपे ते. परत करा. त्या समाजामध्ये तुम्ही ऐकताना कर्ज घेतात आणि लोक परदेशात पळून जातात. हे चुकीचं आहे. तर कर्ज घ्या. तसं तर प्रयत्न करा स्वतःहून. अर्थ काम मिळव. तर पुरुषार्थामध्ये फक्त हेच आहे. विद्या म्हणजे लौकिक विद्या. ध्येय मोक्ष वगैरे काही नाही. सुखी करणं या जन्मामध्ये सुखी राहणं. आणि सुख म्हणजे काय? शरीराचं सुख. फार जास्त काही वैचारिक किंवा मानसिक त्या सुखाची जास्त काही चर्चा नाही. तर समाजामध्ये आपण पाहतो आज अनेक लोक याच तत्वज्ञानाला धरतात. अभ्यास करतात, कर्मठ असतात, खूप परिश्रमी, मेहनती. तेही म्हणतात मेहनत करा. तेव्हाच तुम्हाला या जगाचे भोग मिळतील आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. भागवतामध्ये येतं प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनी एका गुरुकुलामध्ये पाठवलं आणि तिथे हिरण्यकश्यपूनी सांगितलं, त्यांचे जे शिक्षक होते म्हणे यांना, या सगळ्या विद्यार्थी जे आहे, सगळे जे मुलं आहे, त्यांना काय तुम्ही शिकवा? तर ते स्पष्ट लिहिलंय, अर्थ काम. कसं जास्तीत जास्त पैसा मिळवू शकतात आणि जगाचा भोग करू शकता हे शिकवा. भगवंताची चर्चा काही करू नका. तर तिथे म्हटलेलं आहे प्रल्हादानी अर्थ काम सुद्धा शिकलाय. तो शिकला. पण त्याच्यामध्ये त्याची काहीच आवड नव्हती, गोडी नव्हती. आणि तो म्हणतो की अर्थ आणि काम विद्या खरं म्हणजे अविद्या आहे. अविद्येवर आश्रित आहे. अविद्यावर आधारित आहे. का? अविद्याचं स्वरूप काय? अविद्येचं स्वरूप अविद्या म्हणजे जिथे भेदच भेद आहे. तू वेगळा आहे, मी वेगळा आहे. तर म्हणे या अर्थ, काम, आणखी तिथे लिहिलंय राजकारण, पॉलिटिकल सायन्स वगैरे, हे सगळं भेदवरच आधारित आहे. भेदावर. तिथे एकत्व नाही पाहायचं आहे. एकत्व पाहिलं तर आपण ते शिकूच नाही शकत.
त्यामुळे जरी या दिसतात विद्या, पण आहे खरं म्हणजे अविद्या. म्हणून तिथे त्यांनी म्हणजे ते शिकले तर आहे, पण आत्मविद्या, ब्रह्मविद्या त्यांनी मिळवलेली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम हा जो प्रसिद्ध श्लोक आहे प्रल्हादाच्याच मुखातून आलेला आहे. तर आसुरी प्रवृत्ती काय आहे? त्याच्यामध्ये फक्त हेच आहे, ईट, ड्रिंक अँड बी मेक. सकारात्मक पक्ष याच्यामध्ये एवढाच आहे, की हा मेहनत आहे. तुम्ही बुद्धीचा वापर करून लौकिक विद्या मिळवा. बस याच्या पुढे काही नाही. तर ही पहिली पायरी आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, की चार्वाक म्हणती अहम वृत्ती देहा माझी लोक ठेव. 40वी ओवी पहा. सर्वसाधारणपणे आपण पाहतो सगळ्यांची अहमबुद्धी, अहम वृत्ती कुठे आहे? शरीरामध्ये. तर सगळे लोक शरीरामध्येच अहमबुद्धी ठेवतात. शरीरामध्ये अहमबुद्धी ठेवणं म्हणजे शरीरच मी असं मानणं. आणि त्याबद्दल त्यांना कधी शंका सुद्धा येत नाही, संशय येत नाही, की हे बरोबर आहे की नाही. त्यांचा निश्चय झालेला आहे, की देहोहम याला म्हणतात काय? देहा माझी लोक ठेवतात. देहामध्ये ते ठेवतात. आणखीन म्हणजे सगळ्यांचा असा अनुभव आहे, म्हणून हेच सिद्ध होतं, की देहच आत्मा आहे. आणखीन देहामध्ये बदल होतो, मला वाटतं मी बदलतो. मी बदलत आहे केव्हा आपण सांगतो? जेव्हा शरीर बदलतं. आता मी काय वयस्कर झालोय. आता शरीरामध्ये बदल घडत आहे. पण मीच बदललो. मी नेहमी गमतीने सांगतो, की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा आपण असं म्हणत नाही, की डॉक्टर साहेब मी एका शरीराला आणलंय, एका पोटाला आणलंय. जरा पाहायचं या पोटाला काय झालं. आपण काय म्हणतो, माझी तब्येत बिघडली. असं म्हणतो. माझी तब्येत. मीच रोगी आहे. खरं म्हणजे शरीर रोगी आहे. याचा अर्थ काय? शरीर आणि मी यामध्ये भेद राहिला नाही. तादात शरीर रोगी, अहम रोगी. शरीर सुंदर, अहम सुंदर. तर असा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणून हे स्पष्ट आहे, की देहच आत्मा आहे. आणि एक उदाहरण देतात. भर अग्नीने पेटले, देह स्वतःचे वाचविले, स्वकुटुंबियांशी सोडले, कारण देह आत्मा. म्हणे जेव्हा घर पेटलं आहे अग्नीने, सगळे लोक पळत आहे, धावत आहे. आता मी सुद्धा पळत आहे. मी स्वतःला आधी वाचवतो. वस्तू आहे किंवा इतर जे आपल्या कुटुंबातील लोक त्यांना सुद्धा सोडतो. स्वतः आपला जीव आपण आधी वाचवतो. का? कारण मी आहे. माझं प्रेम या देहामध्ये आहे आणि देहच मी आहे. म्हणून म्हणून चारवाक म्हणतो देह आहे आत्मा. तर असं त्यांनी प्रॅक्टिकल उदाहरण दिलं. शरीरमध्ये बदल, माझ्यामध्ये बदल. शरीराला काही होतं, मलाच काही होतं. असा सगळ्यांचा अनुभव आहे. अच्छा. आणखीन वेदांमध्ये सुद्धा एक वाक्य आलेलं आहे तैत्तिरीय उपनिषदामध्ये. तिथे म्हटलेलं आहे, सवा एष पुरुषो अन्नरसमय. म्हणे हा जो पुरुष आहे, म्हणजे मनुष्य जीव जो आहे, तो कसा आहे? तर म्हणे अन्न रसमय. त्यांनी पुरावा दिला. तुम्ही वेदाला मानता ना, वेदामध्ये सुद्धा आहे. आता ते वेदाला मानत नाही ना, पण काय आपण मानतो म्हणून त्यांनी अशी ओवी किंवा असा मंत्र उचलला, त्याच्यामध्ये त्यांचं जे मत आहे त्या मताचं म्हणजे मताबद्दल लिहिलेलं दिसतं. आभास आहे खरं म्हणजे. कारण त्याच्या पुढे आणखीन टप्पे सांगितलेले आहे. पण तिथे सुद्धा पहिली पायरी सांगितलेली आहे, की जो अज्ञानी पुरुष आहे त्याला हेच वाटतं, की अन्न रसमय हे जे शरीर आहे हेच मी.
तर तिथे ते वाक्य आलेलं आहे. त्यांनी उचलून इथे ठेवलंय. त्या पुस्तकामध्ये आहे संस्कृतचे वेदांत सार. तर सवा एष पुरुषोन्नरसमय श्रुती आहे. तर श्रुती आहे, युक्ती आहे, तर्क आहे. सगळेजण स्वतःला देहच मानतात. आणखी आहे ना अनुभव आहे. म्हणून इथे सिद्धम काय सिद्ध झालं? देहोहम. तर आता हे असं तत्वज्ञान. आणि ते काय म्हणतात? त्यांना कोणी विचारलं की जगामध्ये जगलं कसं पाहिजे, म्हणजे जीवनाचा मार्ग कसा असावा? लौकिक मार्ग अनुसरितव्य. जगामध्ये सर्वसाधारण पण म्हणजे सर्वसाधारण लोक जसं जगतात तसं जगायला. मार्ग दोन आहे लक्षात ठेवा. एक आहे लौकिक मार्ग आणि एक आहे वैदिक मार्ग. एक आहे लौकिक मार्ग, एक आहे शास्त्रीय मार्ग. कारण शास्त्र वगैरे तर काही नाही. लोक लोक जसं जगतात तसं. तर असं हे तत्वज्ञान आहे. मी फक्त तुम्हाला एक झलक दिली. सगळे आपण तत्वज्ञान पाहणार नाहीये. पण याप्रमाणे 9 तत्वज्ञान आहे. सगळ्यांनी आपला विषय असा मांडला आहे. आता इथे म्हणतात पुढचा टप्पा. चार्वाकांमध्ये 2-3 चार्वाक आहे. अथवा पुढचे चार्वाक काय? तर ते म्हणतात की पहा, तुम्ही म्हणत आहात की शरीरच आत्मा आहे, शरीरच मी आहे. पण हे पूर्णपणे सत्य नाही. का? म्हणे आम्हाला वाटतं शरीर आत्मा नाहीये, इंद्रिय आत्मा आहे. असं का का म्हणताय? त्यांनी विचारलं. आधीचा जो चार्वाक आहे. तर इथे पहा पुढची ओवी, त्याच्यामध्ये तो म्हणतो, इतर चार्वाकांचे मत इंद्रिय आहे आत्मतत्व, व्यवहार अशक्य जीवनात त्यांच्या विना. इतर चार्वाकांचे मत इंद्रिय आहे आत्मतत्व, व्यवहार अशक्य जीवनात त्यांच्या विना. म्हणे पहा, हे जे स्थूल शरीर आहे, फक्त यालाच जर मी मानलं की हे सत्य आहे, याच्या पुढे काही नाही, तर म्हणे आपण जीवन जगू शकत नाही. कारण जीवनामध्ये आपल्याला जर व्यवहार करायचा असेल तर इंद्रिया पाहिजे. हे पहा, स्थूल शरीर आपण पाहिलेलं आहे. स्थूल शरीर वेगळं आहे, इंद्रिया जे आहे ते सूक्ष्म शरीराचा. पण जर कोणी स्थूल शरीरालाच मानलं, म्हणजे हाड आहे, रक्त आहे, पेशी आहे, नस, नाडी हेच आहे, तर म्हणजे फक्त यालाच जर मानलं तर व्यवहार वर्तन कसं होईल? एक पुतळा असतो ना, पुतळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं दिसतं. डोळे, कान, मुख, नाक सगळं दिसतं. पण त्याच्यामध्ये इंद्रिया नसतात. म्हणून तो पुतळा काही बोलत नाही, ऐकत नाही, पाहत नाही. नुसतं आपल्याला आभास आहे की कोणीतरी तिथे उभा आहे. म्हणून ते म्हणतात की हे शरीर तर फक्त वरचं कव्हरिंग आहे, कव्हर आहे. टरफळ असतं की नाही जसं फळाचं. कोश आहे, अन्नमय कोश आहे. पण इंद्रिय आहे, इंद्रियाशिवाय तर आपण काहीच वर्तन, व्यवहार म्हणजे काहीच करू शकत नाही. म्हणून ते काय म्हणतात, शरीरापेक्षा तुम्ही माना इंद्रियांना. आणि पहा, आपण म्हणतो मी थकलो आहे. तर आपली जी पादेंद्रिय आहे ती जेव्हा थकते तर आपण काय म्हणतो, अहम, म्हणजे मी दमून गेलेलो. तर पहा, इंद्रियांचा जे इंद्रियांचं जे गुण आहे तेच माझं गुण झालं. जर माझ्याकडे डोळे नाहीये तर मी काय म्हणेन, अंधोहम. तर इंद्रियांचा हा गुणधर्म आहे, गुण आहे किंवा दोष आहे. अंध किंवा बधिरोह. हे फार छान सांगितलं की इंद्रिय अभावे, इंद्रियाणाम अभावे शरीर चलन अभावात काणोहम बधिरोहम अहम इति अनुभवात. सगळ्यांचा अनुभव आहे. ज्यांच्याकडे इंद्रिया नाहीये, इंद्रियांशी जोडून ते सांगतात मी बधीर आहे,
बहिरा आहे. म्हणजे काय? खरं म्हणजे बधीर कोण आहे? कान, कर्णेंद्रिय. कर्णेंद्रिय नाहीये, तर मी काय म्हणतो बधीर हो. आता असं मी बोलत आहे, तर बोलण्याचं काम कोण करत आहे? वागेंद्रिय. पण आता मी काय म्हणतो? अहम वक्ता. तर माझी जी ओळख आहे या इंद्रियांमुळे आहे. 10 इंद्रिय आहे. अहम द्रष्टा, डोळ्याने मी पाहत आहे. अहम श्रोता. म्हणून काय आहे, शरीरापेक्षा सूक्ष्म आहे इंद्रिया, तर इंद्रियाच मी आहे. यांना म्हणतात इंद्रियात्मवादी. आधीचा जो चार्वाक होता त्याला म्हणतात देहात्मवादी. आणि त्याच्याही आधी आपण पाहिलं पुत्रात्मवादी. पुत्रालाच जो आत्मा म्हणतो. सगळ्यात पहिला आपण पाहिलं. पुत्रात्मवादी, देहात्मवादी, इंद्रियात्मवादी. इंद्रिया जर नसतील तर चलन, इथे म्हणतात चलन होऊ नाही शकत. शरीरात म्हणजे नुसतं शरीराने काय होईल? हे असंच आहे जसं एक बँक आहे. बँकेमध्ये काय आहे? काउंटर आहे. तिथे खिडकी वगैरे सगळी अशी बनलेली. तिथे खुर्ची सुद्धा ठेवलेली आहे. पण तिथे कोणीच नाहीये. केशियर नाहीये, मॅनेजर नाहीये, क्लर्क नाहीये, हेड क्लर्क नाहीये. तर त्या अशा बँकेचा काय उपयोग? तिथे काही ट्रान्झॅक्शन होऊ शकतं का? नो ट्रान्झॅक्शन. त्याचप्रमाणे इथे नुसते हे छिद्र आहे. कान, नाक, मुख, पण इंद्रिय नाहीच आहे. तर त्याचं प्रेतच होऊन जाईल ना. म्हणून इथे म्हणतात इंद्रियांना आत्मा. हे अपर चार्वाक, दुसरे चार्वाक. आता तिथेच एक तिसरा चार्वाक आहे. समाजामध्ये म्हणजे अशी अशी मान्यता लोकांची आहे, अशी कल्पना करा. असं काही बसून ते बोलत आहे असं असातला भाग नाही. पण लोकांचे कसे विविध मत आहे, कसं लोकांनी चिंतन केलंय त्याचं चित्रण आहे. आता इंद्रियात्मवादी आणि ते सुद्धा श्रुतीला कोट करतात. आणि इंद्रिया एक आहे, शरीरापेक्षा एक वेगळी वस्तू. कारण छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे, तेह प्राणा प्रजापतीं पितरम इति ओचुहू. सगळ्या इंद्रिया प्रजापतींकडे गेल्या, आणखीन त्यांनी संवाद केला असा आहे. म्हणजे फक्त स्थूल शरीरच नाहीये, त्याच्यापेक्षा सूक्ष्म एक वस्तू आहे. तर शरीराला मी समजणं चुकीचं आहे, इंद्रियांना मी. तर इंद्रियात्मवाद. आता याचं खंडन होऊ शकतं. आता 10 इंद्रिय आहे, आपल्याला असं वाटतं का मी 10 आहे? असं वाटत. म्हणून हे मत पूर्णपणे सत्य नाही. असो, पण इथे आपण यांचं मत पाहत आहे. तर ते म्हणतात इंद्रिया आत्मा आहे. आता तिथेच एक तिसरा माणूस आहे किंवा तिसरी व्यक्ती आहे. ती म्हणते की महाराज तुम्ही म्हणत आहात की इंद्रियाच मी आहे किंवा इंद्रियाच आत्मा आहे, म्हणे असं नाही. या इंद्रिया काम करतात, वर्तन करत आहे. डोळे पाहत आहे, कान ऐकत आहे, वाणी वाचा बोलत आहे. तर हे सगळं काम करण्यासाठी शक्ती पाहिजे. जोपर्यंत एनर्जी, ऊर्जा, तोपर्यंत या इंद्रिया काही काम करू शकत नाही. त्याच्या बल, शक्ती पाहिजे. म्हणून इंद्रियांना शक्ती देणारा कोण आहे? तर म्हणे प्राण आहे. तर म्हणून प्राणाला तुम्ही आत्मा माना. ज्याच्याशिवाय इंद्रिया सुद्धा काम करू शकत नाही. हे पहा कसा विचार होत आहे. आपण नुसतं शरीर मानलं तर त्यांनी काय सांगितलं, इंद्रियाशिवाय शरीर बेकार, काही कामाचंच नाही. अच्छा, आता इंद्रिय आहे, पण जर त्याच्यामध्ये शक्ती नसेल तर काही वर्तन काही होऊ शकत नाही. म्हणून प्राणमय आत्मा.
तर अपर चारवाक, अपर म्हणजे दुसरा, अन्य, इतर. अपर चारवाक अन्योंतर आत्मा प्राण. दुसरा चारवाक आहे तो काय म्हणतो, तो पहा पुढे. अन्य चारवाक बोलिला, जाण आत्मा प्राणाला, प्राणा कारणे शरीराला शक्ती मिळे. अन्य चारवाक बोलिला, जाण आत्मा प्राणाला, प्राणा कारणे शरीराला शक्ती मिळे. म्हणे प्राणामुळेच या इंद्रियाला, शरीराला शक्ती मिळते. म्हणून प्राण एव आत्मा. आता यांना काय, यांचं नाव होईल प्राणात्मवादी. प्राणात्मवादी. इंद्रियांपेक्षा म्हणे यांचं स्थान जरा वर आहे, उच्च आहे. आता म्हणे हे शास्त्रांमध्ये काही वर्णन आलेलं आहे का या प्राणांबद्दल? हा, तर छान वर्णन आलेलं आहे. इंद्रियांपेक्षा प्राण याचं स्थान जरा उच्च आहे, प्राण वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, असं आलेलं आहे. कुठे आलेलं आहे? तर म्हणे छांदोग्य उपनिषदामध्ये गोष्ट आली आणि त्या गोष्टीमध्ये असं सांगितलंय की एकदा या ज्या 10 इंद्रिया आहेत, यांना असं काही वाटायला लागलं की आम्हीच या शरीराला जिवंत ठेवलंय, शरीराची धारणा आमच्यामुळे. आणि या सगळ्या इंद्रियांना काय एक अभिमान झाला की आमच्यामुळेच. आता तिथे तो प्राणही होता, प्राण. प्राणाने पाहिलं की याला फारच काय अभिमान झालेला. तर तो प्राण म्हणतो की तुम्ही असं करा, तुमच्या वडिलांकडे जा. आणि इंद्रियांचं वडील म्हणजे प्रश्न छांदोग्योपनिषदामध्ये वर्णन आहे प्रजापती. प्रजापतीकडे जा आणि विचारा की कोण श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे की तुम्ही? आणि प्रजापती जे निर्णय देतील ते तुम्ही माना. तर असं म्हणतात सगळ्या इंद्रिया प्रजापतीकडे. आणि प्रजापतीला सांगितलं की पहा, आमच्यामुळे शरीराची धारणा होते, शरीर आमच्यामुळे जिवंत आहे, जगत, म्हणून आम्ही श्रेष्ठ आहे. तर प्रजापती असं म्हणाला की असं करा, जर याची तपासणी करायची असेल तर असं पहा, तुम्ही एक एक निघून जा या शरीरात. आणि तुम्ही या शरीरामधून जेव्हा निघून जाल त्यानंतर शरीराचं काय होतं हे बघा. तुम्ही निघून गेल्यावर जर शरीर मरून जाईल तर मी तुम्हाला सांगेन की हा तुम्ही श्रेष्ठ आहे. जर तुम्ही या शरीरामधून बाहेर पडल्यावर सुद्धा जर शरीर जिवंत राहिलं तर मानावं लागेल की तुमच्यापेक्षा काही श्रेष्ठ वस्तू आहे. तर असा जरा तुम्ही काय करा, प्रयोग करा, डू एक्सपेरिमेंट. तर असं म्हणतात या इंद्रिया यांनी आपल्या वडिलांचं म्हणजे प्रजापती, पितरम, पिता आहेत, त्यांचं म्हणणं ऐकलं. आणखी ना डोळे म्हणाले की आधी मी जातो. तर नेत्रेंद्रिय शरीरामधून बाहेर गेले. पण काय झालं, आता तो जीव जो आहे किंवा ते शरीर म्हणा जगत होत. फक्त आता एकच थोडा फरक झाला की तो ते पाहू नाही शकत, अंध झाला, पण शरीर तर जिवंत आहे. तर त्या नेत्रेंद्रियाला वाटलं हा मी श्रेष्ठ नाही, कारण माझ्याशिवाय सुद्धा शरीर जगत आहे. मग म्हणे वागेंद्रिय, वागेंद्रिय गेल्यावर शरीर काय झालं, मूक, पण शरीर जिवंत होत. असं एक एक करून 10 इंद्रिया बाहेर पडल्या, पण शरीर तसंच्या तसं जिवंत होत. तर तेव्हा ते त्यांना असं म्हणतात ज्ञान झालं आणि सगळ्या इंद्रियांनी त्या प्राणाची स्तुती केली की तुम्हीच आमचे प्राण आहात, म्हणजे तुमच्यामुळेच आम्ही जगत आहोत. तर तुम्ही नसाल तर आमचं काही अस्तित्व राहणार असतं. तर तिथे काय सिद्ध झालेलं आहे, प्राण एव आत्मा, प्राणच आहे आत्मा. आणि आपण सगळे अनुभव सुद्धा करतो,
प्राण असता मी आहे, प्राण जाता अमृत आहे, अनुभव लोकांचा सांगत आहे, प्राण म्हणजे मी. तर असे हे तिसरा जो चार्वाक आहे त्यांनी हे सांगितलं. आणि परत तैत्तरीय उपनिषदामध्ये श्रुती आहे, अन्योंतर आत्मा प्राणमय. एक प्राणमय आत्मा आहे, त्याच्यामुळे शरीर आणि इंद्रिया सगळं काम करतात. 24 तास प्राण काम करत आहे, म्हणून प्राणच मी आहे असं मानलं पाहिजे. आता जेव्हा हे ऐकलं तर एक तिथे चौथी व्यक्ती होती. ती म्हणाली, जरा थांबा थांबा थांबा, कशाला, आता वेळ झालेला आहे. आमचं काही मत आहे, प्राणच आत्मा आहे, तुम्ही जे म्हणत आहात ते बरोबर. आमचं मत थोडं वेगळं आहे. काय मत आहे? उद्या ऐका, आता आपण उद्या पोहोचू. हा, पुत्रात्मवाद, देहात्मवाद, इंद्रियात्मवाद आणि प्राणात्मवाद, असं आपण 4 प्रकारचे हे वाद आहे हे पाहिजे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.